हॅलो फ्रेंड्स, कमीत कमी वेळेमध्ये साबुदाणा वडे कसे बनवायचे हे आपण आज बघणार आहोत. म्हणजेच अगदी कितीही घाई असली तरी तुम्ही हे साबुदाणा वडे बनवू शकता आणि हे तितकेच टेस्टी आणि कुरकुरीतही असणार आहेत. आणि साबुदाणा वड्यासोबत आपण जी चटणी बनवणार आहोत ती सुद्धा तितकीच टेस्टी आणि झटपट बनणारी आहे. हे सिंपल आणि टेस्टी कुरकुरीत असे साबुदाणा वडे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात अगोदर या वाटीने मी 1.5 वाटी साबुदाणा रात्रभर भिजवून ठेवला होता. 1.5 वाटीसाठी 1 वाटी पाणी भिजवण्यासाठी घातलेले आहे. साबुदाणा बोटावर व्यवस्थित स्मॅश होत आहे, म्हणजे तो व्यवस्थित भिजलेला आहे. भिजलेला साबुदाणा एका पसरट भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात. इथे आपण थोडासा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट मी इथे घेतलेला आहे. यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. सर्वात अगोदर आपण भिजलेल्या साबुदाण्यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट घालून घेऊयात. कापलेली हिरवी मिरची थोड्याशा तेलामध्ये आपण इथे परतवून घेणार आहोत. मिरची छान कुरकुरीत होईल अशा प्रकारे आपण फ्राय करणार आहोत. फ्राय केलेली मिरची सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत. मिरची फ्राय केल्यानंतर जे तेल उरलेले आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून मीठ घालून घेऊया. मीठ घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर साबुदाण्याचा एक जीव गोळा तयार होईल याप्रमाणे आपण अशा प्रकारे कुस्करून घेणार आहोत. साबुदाण्यातील ओलाव्याचा वापर करून हा आपण गोळा बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण साबुदाणा व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे. साबुदाणा अशा प्रकारे एका भांड्यामध्ये काढून आपण झाकून ठेवणार आहोत. आता दोन्ही हातांना तेल लावून आपण अशा प्रकारे साबुदाण्याचा गोळा घेणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही छोटे किंवा मोठे गोळे घेऊ शकता. यानंतर हातावर अशा हलक्या हाताने आपण व्यवस्थित हा गोळा फिरवून गोलसर बनवून घेणार आहोत व अशा प्रकारे हाताने प्रेस करून वड्याचा आकार द्यायचा आहे. वडे खूप जास्त जाड न बनवता आपण थोडेसे पातळ बनवणार आहोत, जेणेकरून ते तळताना आतमध्ये कच्चे राहणार नाही. वडे बनवताना ते अगदी हलक्या हाताने प्रेस करायचे आहेत, खूप जास्त प्रेस करायचे नाहीये. अशाच प्रकारे आपण सर्व साबुदाणा वडे बनवून घेऊयात. यानंतर लोखंडाच्या कढईमध्ये मी अर्ध्यापर्यंत तेल घेतलेलं आहे. व्यवस्थित तेल तापलेले असताना आपण अशा प्रकारे यामध्ये साबुदाणा वडे सोडणार आहोत. यावेळी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित तळले गेल्यानंतर आपण यांना पलटी करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अजून 5 मिनिटे तळल्यानंतर हे छान फुलले आहेत. आता आपण साबुदाणा वडे तेलातून बाहेर काढून घेऊया. तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत असे साबुदाणा वडे बनून तयार झालेले आहेत. अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा सर्व साबुदाणा वडे आपण तळून घेतलेले आहेत. झटपट बनणाऱ्या साबुदाणा वड्यांसाठी झटपट बनणारी शेंगदाणा चटणी तर हवीच. त्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घेतलेले आहेत. थोडासा तिखटपणा येण्यासाठी आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या यामध्ये घालणार आहोत. 1 टीस्पून साखर आपण यामध्ये घालणार आहोत. हाफ टेबलस्पून जिरे यामध्ये घालणार आहोत. जिरे तुम्ही स्किप करू शकता. यामध्ये आता आपण अर्धी वाटी दही घालून घेऊया. वन 1/4 टेबलस्पूनचे थोडंसं कमी आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. अशा प्रकारे बारीक केल्यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी घालणार आहोत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडीसे पाणी अजून ऍड करू शकता. अशा प्रकारे खूप जास्त बारीक न करता या पद्धतीने आपण शेंगदाणा चटणीची कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत. अशा प्रकारच्या टेक्स्चरमुळे शेंगदाणा चटणी अजूनच छान लागते. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपले साबुदाणा वडे बनवून तयार आहेत. बाहेरून छान क्रिस्पी झालेले आहेत आणि आतल्या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकता छान तळले गेलेले आहेत. या शेंगदाणा चटणी सोबत तर हे अप्रतिमच लागतात. गरमागरम साबुदाणा वड्यांसोबत शेंगदाण्याची टेस्टी अशी शेंगदाणा चटणी रेडी आहे. तुम्ही छान गरमागरम सर्व करू शकता. तुम्हाला जर हे घाईचे साबुदाणा वडे आवडले असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.